2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची प्रोसेस अखेर आता सुरू करण्यास मान्यता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारकडून आता 3 याद्या मुंबईच्या बैठकीतून जाहीर करण्यात आलेल्या आहेत। बैठक घेतली व त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असून जेवढा निधी लागणार आहे तो वाटपाला अखेर आता परवानगी दिलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला असून आता मोठी रक्कम जाहीर करण्याचं आव्हान त्यांनी देखील दिल्याची माहिती मिळत आहे। आता पहिला टप्पा हा सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सर्व काही आता वाटप होणार असल्याची माहिती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये सर्वाधिक रक्कम आता 13 जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर 15 जिल्ह्यांमध्ये अशी वाटप करण्यात येणार असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हप्ता सर्वात आधी मिळणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे, सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर छोटंसं काम करा, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती तुम्हाला रोजची रोज बघायला मिळणार आहे। व तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल लगेच तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ, त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगावे लागणार आहे। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आपण कालच सांगितलं होतं एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, कारण की एकनाथ शिंदेंनी शब्द दिलेला होता आम्ही बहिणीला नाराज करणार नाहीत। बहिणी का नाराज झालेल्या होत्या तर त्यांना ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळाला, मग तीच नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली व त्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये पाठवण्याचा निर्णय लवकरात लवकर जाहीर केला। एवढंच नाही तर आता सप्टेंबरचे 1500 रुपये व ज्यांना आता ऑगस्टचा हप्ता मिळालाय त्यांच्या बँक खात्यात त्यांना लाडकी बहीण योजनेचे तर पैसे मिळणारच, मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत। मग तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळालाय का नाही कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळाला असेल तर मग गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे। अन्नपूर्णा योजना जी गॅस सिलेंडरची योजना आहे याचे पैसे पण आता ऑगस्टचा हप्ता ज्या बहिणीला देण्यात आलेला आहे त्यांना देण्यात येणार आहेत। पण आता तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, म्हणजे गॅस सिलेंडरचे पण पैसे जमा होतील, कारण ऑगस्टचा हप्ता मिळाला असेल तर एक काम करून घ्या, म्हणजे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता तर मिळेल पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% मिळतील। मग त्यासाठी कोणतं काम करायचं व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील, सप्टेंबरचा हप्ता पण मिळेल, कारण आता नवरात्र उत्सव सणामुळे सरकारकडून आता लाडक्या बहिणीला हे गिफ्ट द्यायचं आहे, त्यामुळे आता याचा फायदा देखील तुम्ही नक्की घ्या। मग हे 2 हप्ते पाहिजे असतील तर आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। हे हप्ते मिळवण्यासाठी सरकारनं कोणतं काम सांगितलंय ते देखील आता तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली आहे, बघू शकता। तुम्हाला मी काल व परवा 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता वाटपाची तयारी सुरू झालेली आहे। तर बघा आता कोणते 15 जिल्हे सरकारने पाठवले आहेत तर ते बघा। आता तुम्हाला माहिती सांगत आहे, शिंदेकडून नवरात्र सणाची भेट आता लाडक्या बहिणीला मिळण्यास सुरुवात होणार। बहिणींना सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांच्या खात्यात 100% आता एकनाथ शिंदे साहेब सोडणार आहेत। एकनाथ शिंदेकडून आता लाडक्या बहिणीचा नवरात्र उत्सव गोड होणार असून दिवाळी देखील गोड होणार असून दिवाळीला जास्त हप्ते सरकारच्या माध्यमातून आता काही बहिणीला वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर सरकारने जिल्ह्याची नावे देखील पाठवली व एकनाथ शिंदे काय म्हटले तर बघा, बैठक मंजूर झाली, बैठकीमध्ये निर्णय मंजूर झाला व त्या ठिकाणी सरकारने 8 जिल्हे मंजूर केले होते। 8 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप करू असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, मात्र त्याच बैठकीत एकनाथ शिंदे साहेब म्हटले 8 जिल्ह्यात नाही तर आता पहिला टप्पा 15 जिल्ह्यात, या 15 जिल्ह्यात सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं व 15 जिल्ह्यांची यादी सरकारी अधिकाऱ्यांकडे पाठवली व आता त्यांना पैसे वाटपा म्हणून आदेश देखील देण्यात आलेले आहे। म्हणजे आता सरकारी अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत की या 15 जिल्ह्यात लवकरात लवकर पैसे पाठवा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता अधिकारी कामाला लागलेले असून या 15 जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत। तर आता शिंदेने कोणते 15 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावे सांगतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यामध्ये इकडे बघा सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळून जातील। तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात।
तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे दाखवलेली आहे। यामध्ये सांगितलं आहे, अखेर शिंदेंनी सांगितलं की कुणीही काळजी करू नका, या 15 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात सर्वांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीची नवरात्री आता ही गोड होणार असून नवरात्र सण हा मोठ्या आनंदामध्ये लाडक्या बहिणीचा जाणार आहे व आता दिवाळी देखील लाडक्या बहिणीची एकदम आनंदात जाणार आहे, कारण की मोठी भेट आता सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे 2 हप्ते, एक नवरात्र उत्सवामुळे गॅस सिलेंडरचा हप्ता आता मिळणार आहे, त्यानंतर दिवाळी भेट म्हणून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा एक हप्ता मिळणार आहे। 2 हप्ते आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत। मग हे 2 हप्ते मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेलं एक काम करून घ्या, म्हणजे 100% हप्ते मिळतील। कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व सरकारने सांगितलेलं काम केलं, आता त्यांना ते 2 हप्ते मिळणार आहेत, त्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे। तर चला आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, जिल्ह्यांची यादी बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा आता जाहीर झालेला असून जालना जिल्हा आहे। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे। तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव 15 जिल्ह्याच्या यादीत आलेलं आहे। तर आता जालना जिल्ह्यात 133 कोटी रुपये जाहीर झालेले असून 133 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी देखील आता जालन्याला पण मिळणार असून जालना जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर इकडे बघू शकता गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। पूर्ण रक्कम आता सोडण्यात येणार आहे, त्यामुळे कुणीही कसली काळजी व आता चिंता करत बसू नका, कारण सरकारने एक मोठा दिलासा देणारा सर्वात मोठा आनंददायी निर्णय आता जाहीर केलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आता आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघा, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। आता लातूर जिल्ह्यात जर राहत असाल तर लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप होणार असून 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता सोडण्यात येणार आहेत, कारण की 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आता पैसे वाटपासाठी सरकारने यादी लातूर जिल्ह्याची पण पाठवली असून लातूर जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता 1500 तर मिळणार, पण गॅस सिलेंडरचे पण 100% पैसे मिळणार आहेत। यामध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता जाहीर केलेलं आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदायी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता वाटप होणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून खूप मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय झालेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर यामध्ये बघा आता यादी जाहीर झालेली असून अजून आता पुढचे 13 जिल्हे राहिलेले आहेत। 2 जिल्हे बघितले, आता 13 जिल्हे कोणते आहेत त्यांची पण नावे तुम्हाला दाखवतो। आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर यामध्ये बघू शकता आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहेत, ती यादी देखील दाखवणार आहे। आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ जे शेवटपर्यंत बघतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघायला मिळेल व गॅस सिलेंडरची पण 830 रुपये 100% मिळणार आहेत, कारण ते शिंदेंनी महत्त्वाची सूचना आत्ताच सांगितल्या। इकडे बघा पुढे काय सांगितलंय, एकनाथ शिंदे यांनी आता 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्याची मुंबईतून घोषणा केली, मुंबईतून आदेश दिले, मंत्रिमंडळ बैठक झाली, काळजी करू नका। 3 याद्या देखील आता जाहीर झालेल्या असून 15 जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेले आहेत। या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला दिवाळी भेट, नवरात्र सणाची भेट म्हणून देखील हप्ते मिळतील व एखाद्या वेळेस काही बहिणीच्या बँक खात्यात 1500 नाही तर डायरेक्ट 3000 रुपये जास्त रक्कम देखील सरकार देणार आहे। मात्र मिळवायची असेल तर त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला डायरेक्ट 1500 नाही तर 3000 रुपये हप्त्याची रक्कम ही 100% मिळू शकते। मग 3000 रुपये जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल, सरकारने काय काम करायला सांगितलंय ते पण सांगतो। म्हणजे नवरात्र भेट म्हणून डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल। मग 3000 रुपयांचा हप्ता पाहिजे असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे, 3 मिनिटाच्या राहिलेल्या व्हिडिओत सर्व काय माहिती तुम्हाला देखील सांगणार आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्ण हप्ता वाटप होणार आहे, यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आता आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता यादी आलेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा पहिली यादी आलेली असून या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला वाचून दाखवतो। अखेर सरकारने निर्णय घेतला, पहिली यादी जाहीर झाली, पहिल्या यादीत ज्यांचं नाव येईल त्यांना दिलासा। 38 लाख बहिणींचं नाव पहिल्या यादीमध्ये घेणार आहेत, म्हणजे पहिला टप्पा पूर्ण वाटप आता होणार असून आता प्रतीक्षा संपली। आता 38 लाख बहिणींचं नाव सरकार पहिल्या टप्प्यात घेणार आहे, म्हणजे सर्वात आधी पैसे 38 लाख बहिणींना वाटप करण्यात येणार आहेत। जर तुमचं 38 लाख बहिणीच्या यादीत नाव आलं तर तुम्हाला आता पहिल्या टप्प्यात
टप्प्यात सर्वात आधी सप्टेंबरचे 1500 किंवा जर या यादीत नाव आलं तर डायरेक्ट 3000 रुपये हप्त्याची रक्कम 100% तुम्हाला मिळून जाणार आहे। कारण आता पहिला टप्पा वाटप केला जाणार असून आता लाडक्या बहिणींनो प्रतीक्षा संपली। 38 लाख बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पहिल्या टप्प्याचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। तर आता पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तुम्हाला ते काम पुढे सांगतो, कारण मुख्यमंत्र्यांनी पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे। जर तुम्ही ते काम पूर्ण केलं तर पहिल्या यादीत नाव येईल व डायरेक्ट 3000 रुपये देखील रक्कम तुम्हाला मिळू शकते व त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये नक्की मिळू शकतात। मग ते मिळवायचे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता 38 लाख बहिणीच्या बँक खात्यात नवरात्री भेट म्हणून आता पूर्णपणे हप्ता वाटप करण्यात येणार आहे। 15 जिल्ह्यांची यादी देखील यामध्ये आलेली आहे। तर चला आता कोणत्या 15 जिल्ह्यात पुढे हप्ता वाटप होणार आहे आता चला तुम्हाला जिल्ह्यांची देखील यादी दाखवतो। तर इकडे बघू शकता यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून पुणे जिल्हा तिसरा जिल्हा बघायला मिळत असून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता या ठिकाणी 118 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत। जेवढा निधी लागणार होता तो आता जाहीर झालेला आहे। आतापर्यंत सप्टेंबरचा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे सरकारकडून निधी जाहीर झालेला नव्हता। मात्र आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच लाडक्या बहिणींचे बालविकास मंत्री ज्यांना पद दिलेलं आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी निर्णय घेतला व डायरेक्ट आता पैसे वाटपाचं नियोजन केलेलं आहे। तर पुणे जिल्ह्यात 118 कोटी रुपये 2 हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। पूर्णपणे रक्कम आता जमा होऊन जाणार असल्यामुळे बहिणीला देखील मोठा दिलासा मिळणार आहे। बहिणीला एक चांगली खुश खबर मिळत आहे असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण सरकारने एक तसा मोठा निर्णय आता डायरेक्ट जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। इकडे बघा नवरात्र उत्सव असल्यामुळे लाडक्या बहिणीला आता दिवाळीचं गिफ्ट देखील वाटप होणार असून दिवाळीचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये देखील सोडण्यात येणार आहेत। मात्र हे आता लवकरच मिळतील। सप्टेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर 3000 रुपये देखील मिळणार आहेत। हे मिळवण्यासाठी आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे। जर आधार कार्ड जवळ असेल तर मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एक चांगली खुश खबर देखील देणार आहे। कारण आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना एक सर्वात मोठा सरकारकडून आता दिलासा देखील मिळणार आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील याद्या आता आपण सविस्तर बघूयात। तर इकडे बघा याद्या आलेल्या असून आता पुढे देखील यादी आलेल्या आहे। इथे काय सांगितलं आहे तर बघा ही 2 कामे करा जेणेकरून तुमचं नाव पहिल्या यादीत येईल असं इथे सांगितलेलं आहे। जर ही 2 कामे तुम्ही केली तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व नाव जर आलं तर सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता हे सर्व काही पैसे लगेच तुम्ही मिळवू शकता। त्यामुळे कसली काळजी व चिंता करायची नाहीये। तुम्हाला हप्ता उशिरा देखील मिळणार नाहीये। मग सप्टेंबरचा हप्ता लवकर पाहिजे असेल, कारण जर तुम्ही एक काम केलं तरच सप्टेंबरचे पैसे लवकर मिळणार आहेत आणि आता ऑक्टोबर मध्येच तुम्हाला डायरेक्ट सप्टेंबर हप्ता मिळू शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही गोष्ट लक्षात घ्या। जर आता लवकर हप्ता पाहिजे असेल तर काही कामे देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे। ती कोणती कामे आहेत पुढे बघूयात। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू होत आहे त्यांची तुम्हाला नावे सांगतो। तर यामध्ये इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे नागपूर। आता नागपूर जिल्ह्यात जर राहत असाल तर डायरेक्ट पैसे वाटप होणार असून नागपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। नागपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार असून लाडक्या बहिणीची आता मोठी प्रतीक्षा संपणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। नागपूर जिल्ह्यातील सर्व बहिणीला आता पूर्णपणे हप्त्याची रक्कम वाटप होणार असून नागपूर जिल्ह्यामध्ये इकडे बघा 1500 रुपये सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम आता पूर्णपणे देण्यात येणार आहे। त्यामुळे आता कसलीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका, कारण सरकारने एक मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता नागपूर जिल्हा झाल्यानंतर आता पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी हप्ता सोडण्यात येणार आहे त्यांची पण नावे सांगतो। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा। डीबीटी प्रक्रियेला सुरुवात झाली अखेर आता डीबीटीला सुरुवात झालेली असून 3000 कोटींपेक्षा अधिकच्या चेकवर अर्थमंत्र्यांची सही या ठिकाणी बघू शकता। आता निर्णय झालेला आहे, कसलीही काळजी करू नका। पूर्ण पैसे जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून। पूर्ण रक्कम आता वाटपाला शुभारंभ बघायला मिळत आहे। इकडे बघा डीबीटी प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून होत असल्यामुळे बहिणीला पण दिलासा मिळालेला आहे। सर्व काही रक्कम आता
माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. आता सर्व बहिणींनो तुमची चिंता मिटलेली आहे. पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन आता सरकारने केलेलं असून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा आता डीबीटी म्हणजे कसं असतं, तिकडून पैसे पाठवले की फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटाच्या आत हे पैसे जमा होत असतात. जास्त वेळ लागत नसतो. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, कुठे डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप सुरू होत आहे, तर चला पुढच्या जिल्ह्यांची लगेच यादी दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून रक्कम आता तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे. तर यामध्ये बघा कसलीही चिंता करू नका. अखेर पैसे वाटपाचा मुहूर्त निघाला. सरकारकडून माहिती जाहीर. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. कसलीही काळजी व चिंता आता करत बसू नका. पूर्ण पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणींनो एक चांगला मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. चांगली मोठी खुशखबर तुम्हाला मिळणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला आता एक आलेली आहे. तर कसलीही काळजी करायची नाहीये. या ठिकाणी बघा सर्व काही रक्कम आता जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता रक्कम ही टोटल जमा होणार असून सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळू शकतो. एक सर्वात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांचं एक नाव सांगतो. पुढील जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे रक्कम वाटप होणार असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप करण्यात येणार आहेत. एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाहीये. सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्याबाबतची यादी लवकरच येणार आहे. तो देखील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.